माझी विठू माऊली, माझी विठू माऊली. रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम. माऊली देहू आणि आळंदीवरून निघालेल्या पालख्या आता पुण्यामध्ये विसाव्यासाठी थांबलेल्या आहेत. लाखो वारकरी वेगवेगळ्या गावातून आपापल्या दिंडीसोबत वारीमध्ये सामील होत असतात. हा प्रवास भक्ताने देवाकडे जाण्याचा असतो. विसाव्याच्या ठिकाणी कीर्तन रंगतं, भजनं होतात. विठ्ठलाच्या नामघोषात सगळे वारकरी अगदी तल्लीन होऊन जातात. वारीचा हा सुख सोहळा महाराष्ट्राचं वातावरण अगदी भक्तिमय करून टाकतात. चला तर मग आपण सुद्धा ह्या सोहळ्याचा एक भाग होऊया. श्रीहरी. माऊली, वारी आपली आता विसाव्याला आहे आणि सगळ्या ताया इथे जमलेल्या आहेत आणि त्या तायांबरोबर आपण जाणार आहोत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग बरं. राजश्री सुनील चौंडकर. आणि माहेर कुठलं? पिंपरी. आणि सासर? नायगाव. आणि भाऊजी काय करतात? शेती. काय सांगशील तू ताई माहेर बद्दल तुझ्या? बाबा. बाबा, काय सांगशील बाबांबद्दल? बाबांनी माझा लहानपणापासून खूप लाड केला आणि कुठल्या गोष्टीला मला आजपर्यंत नाही बोलले नाही. मला 7वीला असताना गाडी शिकायची होती. अच्छा. कारण मी 7वीला असताना माहेरची साडी पिक्चर पाहिला होता. अच्छा. त्यात अलका कुबलचे खूप हाल म्हणजे झालेले दाखवले. हाल अलकाताईंचे दाखवले होते त्या पिक्चर मध्ये. मग त्याच्या ते बघून तुला गाडी का शिकायची वाटत? मला असं वाटायचं उद्या माझं लग्न झालं, समजा सासरच्यांनी मला माहेरी नाही पाठवलं तरी मी स्वतः गाडी शिकले तरी मी तिथून पळून येईल. तुम्हाला काय नाही, तुम्हाला पण किती पुढचा विचार. त्याच्यासाठी गाडी शिकायची होती ताईला. मग गाडी शिकली की नाही तू? हो, शिकले. गाडी शिकली म्हणजे कुठली, स्कूटर की फोर व्हीलर? नाही, स्कूटर. स्कूटर शिकली. हो. अच्छा. पहिल्याच दिवशी शिकताना पहिल्याच दिवशी पडली. पहिल्या दिवशी पडली. हो, ते पण पुलावरतून खाली. पुलावरून खाली. अरे देवा, मग तुला काय बोलले नाही? बोलले ना, म्हणजे ते बोलायच्या आधी मी त्यांना जास्त बोलले कारण ते खूप उंच आहेत माझे चुलते. मला वाटलं ते माझ्या पाठी बसलेत, मला शिकवते. ते बसलेच नाही. हा, चालू राहिले. हो, मी आले पुढे, समोरून पिकअप आली म्हणून पाठीमागं वळून बघितलं. आता नेमकी गाडी वळवायची कुठं? पुलावरून खाली. त्यानंतर आमच्या गावातली माणसं आली की नेमकं काय झालं नाही का, पिकअप उभी राहिली म्हणल्यावरती. मग त्यांनी फोन केला चुलत्यांना की असं असं झालंय. राणी गाडीवरनं खाली पडली की तिचा हात मोडलाय, गाडी तुटली असं नाही का. मग ते आल्यावरती मी त्यांना बडबड केली की तू मला शिकवायची नव्हती तर गाडीवरती म्हणजे नाही का हे केलंच कशाला. पण म्हणलं आता मी गाडी शिकणार, पण माझा हात नीट झाला. ज्या दिवशी हाताचं प्लॅस्टर काढलं त्याच दिवशी गाडी शिकली. अच्छा. पण मग सासरी आल्यानंतर गाडी शिकण्याचा काय फायदा झाला? हो, झाला झाला झाला. पळून जाण्यासाठी नाही फायदा झाला, शेतात जाण्यासाठी फायदा झाला. ताई, तुला असं कधीच सासरनं पळून जाऊ लागू नये. आणि मला माहिती आहे तू सासरी अत्यंत सुखात आहेस आणि आनंदात आहेस. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ताई, तुझं नाव सांग. संगीता रामदास बिनताडे. आणि माहेर कुठलं? सुपे सासवड. आणि सासर? बिवडी. भाऊजी काय करतात? शेती. आणि वारीला किती वर्ष चालत जातेस तू? 8 वर्ष झालं. काय अनुभव सांगशील तुझ्या वारीतला? वारीचा अनुभव सांगायचा म्हणलं तरी ना, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. माझी विठू माऊली, माझी. हा असा अनुभव आहे की जगात प्रत्येकाला वाटतं की हा आपला अनुभव, हा वारीचा आपण एकदा तरी घ्यावा. आणि मला असं वाटतं प्रत्येकाने ही वारी केलीच पाहिजे. आपला संसार हा आपला रोजचाच आहे, पण वारी ही रोजची नाही. पण आयुष्यात येऊन प्रत्येकाने ये ना वारी केलीच पाहिजे आणि त्या सगुण परमात्म्याशी भेट घेतलीच पाहिजे. मला असं हे माझं वैयक्तिक मन आहे. काय तू सांगशील तुझ्या माहेर बद्दल? आता आई वडिलांनी आमच्यासाठी भरपूर केले, पण आता आई वडील नाही. आम्ही 5 भावंड, 2 बाबू येत आम्हाला. पण आमचं सगळं आई वडिलांनी खूप छान केलं. सगळे आम्ही 5 बहिणी सगळे सुखी आहोत. आणि आपले आहेत की विठ्ठल रखुमाई आणि आई वडीलच आहे. त्यांचीच ओढ असते त्याच्यामुळे तू आणि त्यांच्यामुळेच आज आम्ही आहोत. बरोबर. विठ्ठल रुक्माई आहेत, त्यांच्यामुळे आज आम्ही आहोत आणि त्यांनीच ही वाट आम्हाला दाखवलेली.
ताई, असं माहेरचा असा कुठला प्रसंग तुला आठवतोय? हे आम्ही लहान असताना हा. एक आमच्या जवळ एक गिरीपुटाची बाग होती. हा. आता ते गिरीपुट नाही ना सांगता यायचं कोणाला. गिरीपुट, हा. गिरीपुट म्हणून हा, एक मी पण आता विचारत होतो actually. हा गिरीपुट संत्र्यासारखं ते गिरपुट असते एक. अच्छा. आणि ते माळ्याच्या बागेत होतं. हा. आणि आमची एक चुलत्याची मुलगी काय करायची, पाण्याला गेलं की ते गिरीपुट तोडून आणायची. हा. आणि आमच्या घरी एक असं होतं की कुणाची वस्तू आणायची नव्हती, असं एक हे होतं. पण आता ते चोरून आणलेले, आता घरी गेल्यानंतर आई वडील रागवणार. हा. म्हणून आम्ही काय केलं, पूर्वी कणगी होत्या मोठ्या मोठ्या. मग एका बहिणीने काय केलं, एका कणगीत टाकलं, एकीने बाहेर आता बाथरूम आहेत, पहिली बाथरूम नव्हती, तेव्हा आम्ही एका आळूत टाकले. आणि ते शेतकरी दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या घरी आले आणि म्हणाले, तुमच्या मुली कुठं गेल्या? तर आमचे वडील म्हणले, ते झोपलेत, अजून लहानच होतो आम्ही. तर म्हणले, का पण आज तुम्ही इतक्या आलाय? तर म्हणले, नाही, त्यांनी आज आमच्या बागेतून गिरीपुटत नेली. तर आमचे वडील म्हणले, ते स्वतः आलते का चोरी करायला? म्हणले, नाही, पण तुमच्या भावाच्या मुलीने दिल्या. मग आमच्या आई वडिलांनी इतकं मला मारलं की आमचे दोन्ही हात पाय एकत्र बांधून आम्हाला पहिल्या कुटी असायच्या त्या कुटीला अडकून ठेवलं. तर आम्हाला सकाळी 10 वाजल्यापासून एकत्र बांधले आणि कुटीला अडकून ठेवलं. आणि परत मग आमची ती बहीण 1 वाजेपर्यंत आम्हाला सोडलं नाही, सकाळी 10ला बांधलेलं. का तरी का तर परत कोणाच्या वस्तूला हात लावला नाही पाहिजे. आणि मग नंतर ती आम्ही दोघी बहिणी होतो. आणि मग ती मोठी बहीण रडायला लागली आणि ती बोलली की आम्हाला बांधस्तवर आम्हाला मारूनच टाकायचं ना आईला. तर आई बोलली, आता तुम्हाला मारूनच टाकते. आईने काय केलं, पीठ घेतलं आणि पावडर म्हणून ती पीठ दोघींच्या तोंडात घातली. तर त्या बहिणीने काय केलं, थुकून टाकली. ती थुकून टाकल्यानंतर म्हणली की आता मरूनच जायचे ना. मी म्हणलं, तू असं नसतं म्हणली तर आपल्याला तिने विष दिलं नसतं. आईने दिलं, पीठ दिलं. मला वाटतं तिने काहीतरी बनवून खायला घातलेलं, म्हणजे पावडर दिली. तर मग आहे ना, आम्ही इतकं रडू लागलो. मग आमच्या एक शेजारच्या आजी आल्या आणि त्यांनी आम्हाला सोडवलं. आजपर्यंत आम्ही परत कुणाच्याही वस्तूला हात लावला नाही. ही एक पावडर द्यायची खायला. परत आईने आमच्या भरपूर आम्हाला मार दिला असता. पण ताई, या वर्षीच्या आपल्या वारीनिमित्त तू विठ्ठू माऊलीकडे काय मागणं मागशील? प्रत्येकाला सांगणं आहे की प्रत्येकाने आयुष्यात येऊन वारी करावी. परमेश्वर हा प्रत्येकाच्या पाठीस उभाच आहे आणि राहीलही. आणि काही कुणाची संकट असतील तर ती त्याला सांगावीत, तो प्रत्येकाचं संकट दूर करेल. खूप छान ताई, तुझ्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. आणि तुझा माहेरचा प्रसंग खूप काय छान. सांगितलंय तो खरंच अगदी डोळ्यासमोर उभा राहिलेला आहे. रामकृष्ण हरी. खूप सुंदर. माहेरच्या गोड आठवणीनंतर आता आपण जाऊया आपल्या वारीच्या पुढच्या प्रवासाकडे. रामकृष्ण हरी. विठ्ठल 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 सखा पांडुरंग, सखा पांडुरंग, ओ सखा पांडुरंग. माऊली, माहेर म्हटल्यानंतर हा सगळ्या तायांचा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. आणि माहेर म्हटल्यानंतर डोळ्यातनं लगेच पाणी येतं, लगेच डोळे पाणावतात. पण आता जास्त वेळ डोळ्यात पाणी आपण ठेवायचं नाहीये, कारण हा तुमचा भाऊ आलेला आहे इथे तुमच्याबरोबर 16 सख्यांचा साजरा करण्यासाठी. हळूहळू आपली वारी पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे. तर वारीच्या संदर्भात मी काही एक प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं आहे आणि उत्तर येत असेल तर टाळी वाजवायची. तर प्रश्न असा आहे, अत्यंत सोपा आहे. विठ्ठल किंवा विठोबा हे रूप कुठल्या देवतेचे आहे असं आपण मानतो? अरे बापरे, लगेच आधी प्रश्न पूर्ण पण नाही झाला आणि लगेच टाळी. हा, कृष्ण. तुम्ही उत्तर दिलेले आहे कृष्ण, त्यामुळे हे उत्तर बरोबर उत्तर आहे. आणि आता आपण खेळायला सुरुवात करणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे, खेळाचं नाव कळलेलं आहे. आता खेळ पण तुम्हाला माहिती आहे, आपण बालपणात हा सगळा खेळ खेळलेलो आहोत. हा, हे तळ आहे, हे मळ आहे. ओके, ज्या 5 त्या शेवटी राहतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. रेडी? 1 2 3. मळ्यात
ओ ऐसा ओके हा तयार होते एकदम सगळ्या हा व्हेरी गुड तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात शाबाश या ताई बाद झालेल्या आहात तुम्ही एक ताई बाद झालेली अजून 4 ताया बाद होणार आहेत 1 2 3 मळ्यात ओ ओके ठीक आहे हा रेडी 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात रेडी 1 2 3 मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात शाबाश शाबाश बाद झालेला आहात तुम्ही तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात शाबाश या मळ्यात तळ्यात तळ्यात हा शाबाश व्हेरी गुड एक ताई राहिलेली आहे बाद व्हायची आणि बघूया 5 ताया कोण आहेत त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये कारण त्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात नमस्कार कसे आहात तुम्ही व्यवस्थित तुम्ही बाद झालेले आहात ताई क्या बात आहे व्हेरी गुड आणि 5 टाळ्या गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आणि 10 टाळ्यांमधून या 5 टाळ्या आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये ज्या खेळाचं नाव आहे जवळजवळ चेहऱ्यावरती इतकं टेन्शन दिसते आता हे काय करायचं बर त्या प्रत्येक ताईच्या समोर एक डिश आहे त्या डिश मध्ये पीठ आहे आणि त्या पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे दोन्ही हात मागे ठेवून फुंकर मारायचे आणि ते नाणं बाहेर काढायचे बाहेर दिसल्यानंतर लगेच ते तोंडात पकडायचे आणि हात वरती करायचे आणि 3 ताया बाद होतील आणि 2 ताया जातील अर्थातच आपल्या शेवटच्या खेळामध्ये आणि त्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी चला सुरुवात करायची आणि तुमची वेळ सुरू होते 1 आणि खेळ व्यवस्थित खेळायचा हा हा व्यवस्थित 1 2 आणि अरे थांबा ना 3 म्हणतीलच नाहीये हा 1 2 आणि व्यवस्थित खेळायचे हात मागे हा हात मागे 1 2 3 लवकर लवकर हा हात मागे हात मागे हात माग हा 2 हा 3 हा डबल हा हा पुढ्याचं नाही व्हेरी गुड हा व्हेरी गुड व्हेरी गुड हा बघू दे जरा हे बापरे फक्त एक आरसा पाहिजे त्या आरशामध्ये फक्त तुम्ही स्वतःला बघा हा जो काही मेकअप करून आलेली आहे ताई काय म्हणणं ह्या मेकअप बद्दल फाउंडेशन कुठे मिळतं 16 सख्यांमध्ये कसं वाटतंय हा दाढी झालेली आहे जवळजवळ पांढरी दाढी आलेली आहे खूप छान मज्जा आली आहे ना हा ताई म्हणजे काय हा मेकअप जो तू काय करून आलेली असते त्यामागचं कारण आम्हाला सांगशील हा एवढं सन मराठीत दिसण्यासाठी काही पण काय पण
क्या बात आहे, हे बात दॅट्स द स्पिरिट. आणि ताईंनी जवळजवळ एकच पांढरी भुवई करून आलेली आहे. ताई काय म्हणशील, कसं वाटलं हा खेळ खेळताना? खूप छान, खूप आनंद भेटला आजच्या दिवसात. हा खूप छान वाटलं. हा खेळ खेळून छान वाटलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि आता वेळ आलेली आहे, कोण आहेत त्या विजेत्या ते सांगायची. आणि विजेत्या आहेत ह्या दोन ताई. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आणि तुमच्या प्रेमाची या खेळातून ह्या दोन ताया आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. तर या खेळामध्ये फक्त काय आहे, तुम्हाला समोर दोन फुगे आहेत, लाल रंगाचा फुगा आणि पिवळ्या रंगाचा फुगा. तर हे फुगे तुम्हाला फोडायचे. हो. ठीक आहे. हा हा ताई, हा एकच काय एकच फुगा फोडायचा. एकच नाही, दोन फुगे फोडावे लागणार. ती सावली दिसते ते कशाची सावली? फुग्याची. नाही पण ते बाजूला पिवळ्या रंगाचा फुगा आहे ना. नाही हा नाही नाहीये काही बाजूला पिवळ्या रंगाचा फुगा नाहीये. नाही. म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित दिसतंय, छान. हा तो फुगा फोडायचंय. पण तुमच्या दोन्ही ताईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात येणार आहे. पट्टी बांधून झाल्यानंतर तुम्ही स्वतःभोवतीच गोल 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 फिरायचे आणि फिरून झाल्यानंतर तो फुगा जाऊन फोडायचा. दोन्ही ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात आलेली आहे. चला तर मग आपण हा खेळ सुरू करूया. आणि त्यासाठी फुगा फोडायच्या आधी एकमेकांभोवती गोल गोल फिरा. 1 2 आणि 3. हा शाबास. ये थांबा. हा थांबा. हा माग हाताने दाखवायचं नाही. हा शाबास. हा शाबास शाबास शाबास. हा शाबास शाबास शाबास. हा शाबास शाबास. हा पुढे हे पुढे थांबा 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 थांबा. हा हा थांबा थांबा थांबा. दोनदा हातात फुगा आला आणि तू हा फोडलाच नाही. चटकला हातात. आणि ती आणि दुसरी ताई कुठं गेली? पहिल्यांदा तू तिचा मागं कुठं गेली होती? तिच्या आणि चटकी शर्यत आठवत तुम्हाला? हा हळूहळू का होईना पण शेवटी ताईने फुगा फोडला. आणि ही ताई गेली होती ते शेण सारवते सारवते सारवते, फुगा काही हाताला लागे ना. आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली ही ताई एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आजच्या भागाची उपविजेती ताई ठरलेली आहे ही ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. आणि तुला 16 सख्यांच्याकडून ही भेट वस्तू याच पद्धतीने चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचं आहे हा घ्या कप आणि बसा गप. काही आपला वारी विषयी भाग आहे त्याच्यामुळे विठ्ठल रखुमाईची ही मूर्ती आमच्या या 16 सख्यांच्याकडून आम्ही तुम्हाला भेटवस्तू देत आहोत. खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन.
प्रेमाची राणी झालेली आहेस. काय तू पांडुरंगाकडे इच्छा व्यक्त करशील? घरच्यांना सुखी ठेवू, चिचन सुखी ठेवू. बघितलं ना, ही माऊली आहे. ज्या तुम्ही सगळ्या ज्या ताया ज्या असतात ना, इच्छा काय पांडुरंगाकडे आपल्या माऊलीकडे व्यक्त कराल तर ती म्हणाली, घरच्यांना सुखी ठेव, मला सुखी ठेव, किंवा हे कधीच ती बोलत नाही. आणि हाच प्रत्येक ताईचा मोठेपण आहे. ताई, खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा.